नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर या ठिकाणी आज जी आपली 11वी फिजिक्सची 4थी टेस्ट झाली, पहिल्या टॉपिकवरती युनिट्स अँड मेजरमेंटवरची पहिली टेस्ट झाली, टेस्ट नंबर 1.4, टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट. यामधील पहिलाच क्वेश्चन होता. पहिला क्वेश्चन आपला काय होता? डिफाईन एरर्स इन मेजरमेंट. म्हणजे एररची डेफिनेशन आपल्याला सांगायची होती. हे आपण डेफिनेशन वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतो. त्यापैकी आपल्याला पहिली डेफिनेशन अशी सांगता येईल, दी अनसर्टन्टी इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज एरर. किंवा आपल्याला सांगता येईल फॉल्टी मेजरमेंट्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन लीड्स टू एरर. किंवा अजून यापेक्षाही वेगळे आपल्याला सांगता येईल की द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. अशा पद्धतीनं यापैकी कोणतीही डेफिनेशन जर तुमची एररची असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो आहे. 1 मार्कासाठी क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आपला होता तो काय होता? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एरर्स. एररचे प्रकार आपल्याला विचारले होते. एररचे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. काय बघा, एरर्स मेनली डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स और 2 कॅटेगरीज, सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर. सिस्टमॅटिक एरर कॅन बी ऑल्सो डिवायडेड इंटू 3, दॅट इज इन्स्ट्रुमेंटल, इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स अँड पर्सनल एरर. त्यामध्ये सिस्टमॅटिक एरर म्हणजे नक्की काय आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल. दी एरर्स अरायजेस ड्यू टू इनॅक्युरेसी आयदर इन ऑब्झर्वेशन्स और मेजरमेंट्स प्रोसेस आर सिस्टमॅटिक एरर्स. सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. म्हणजे सिस्टमॅटिक एररचे प्रकार म्हणूया आपण. तर पहिला जो आहे तो आपल्याला सांगता येईल त्यामधीलच इन्स्ट्रुमेंटल एरर. ह्या इन्स्ट्रुमेंटल एरर नावामध्येच आपण ज्या पद्धतीने याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. दिस टाईप ऑफ एरर अराइज ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल ॲमीटर शोईंग 0.5 अँपियर इव्हन व्हेन नॉट कनेक्टेड इन द सर्किट. ओके. त्यानंतर दुसरा जो आहे एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. याविषयी आपल्याला सांगता येईल. काय बघा, धिस एरर्स आर अरायजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इन ग्रॅज्युएटेड tube will be inaccurate if the tube is not held vertical. एक्झाम्पल अशा पद्धतीने आपल्याला देता येईल. पर्सनल एरर. द एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर इज नोन ॲज पर्सनल एरर. फॉर एक्झाम्पल टेकिंग द रिडिंग्ज ऑन वर्नियर कॅलिपर्स विदाउट होल्डिंग इट प्रॉपरली. आणि लास्ट जो आपल्याला सांगता येईल मेन प्रकार जो आहे सिस्टमॅटिक आणि रँडम, त्यापैकी रँडम. दी एरर्स विच ऑकर्स इरेग्युलरली इज नोन ॲज रँडम एरर्स. अशा पद्धतीनं जरी आपण माहिती लिहिली तर तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी मिळू शकत आहेत. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आपला जो होता तो कोणता क्वेश्चन होता बघा, लिमिटेशन्स. स्टेट एनी 3 लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. काय आपल्याला सांगता येईल बघा, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण सांगू शकतोय. पहिला, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. For example, Ke which is equal to 1/2 mu square, half is obtained by experiments only. Or period of simple pendulum which is equal to T which is equal to 2 pi under root L by C, 2 pi is obtained by experiments only. हे एक आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी 1 मार्क मिळू शकतोय तुम्हाला जर हे असेल तर. त्यानंतर दुसरं जे आहे ते डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज टू डिराइव्ह द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स ॲज दीज क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस. इन डॅम्प्ड ऑसिलेशन्स आपल्याला सांगता येईल x which is equal to a into exponential of minus bt divided by 2m cos omega dash t plus phi. तर अशा पद्धतीच्या एखादी एक्सपोनेन्शियल टर्म असेल तर त्याचं डायमेन्शन सुद्धा काढणं आपल्याला अवघड जातं. हा दुसरा अशा पद्धतीनं असेल तर आपण या ठिकाणी 1 मार्क द्या. तिसरा आपल्याला सांगता येईल लिमिटेशन्स. धिस मेथड इज नॉट युजफुल इफ द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल इज नॉट डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आपल्याला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 पॉईंट masses is directly proportional to the product of 2 masses and inversely proportional to the square of the distance between them. अशा पद्धतीनं आपल्याला स्टेटमेंटवरून न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या स्टेटमेंटवरून इक्वेशन लिहिता येईल. F is directly proportional to m1 m2 divided by r square. Therefore F which is equal to g is the constant of proportionality. It is called as gravitational constant. F which is equal to g into m1 m2 divided by r square. The constant of proportionality g is not dimensionless. Thus earlier method will not work. म्हणजेच जी काय डायमेन्शनलेस नाही त्याचं डायमेन्शन्स आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर हे झालं तिसरं आपलं लिमिटेशन्स. हे अशा पद्धतीने लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. कोणतेही 3 सांगितले होते. चौथं पण आपण बघू शकतो आहे
If the correct equation contains the some more terms of the same dimensions, it is not possible to know about their presence using dimensional equation. For example, with standard symbols, the equations s which is equal to half at square is dimensionally correct. But however, the complete equation is s which is equal to ut plus half at square. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला देता येईल. या चारपैकी कोणतेही तीन जर तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क मिळतील. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आपला होता तो काय होता, डिफाईन दी टर्म्स. डिफाईन दी टर्म्स आपल्याला सांगितलं. ओके. काय डिफाईन दी टर्म्स, त्यापैकी पहिले होतं ॲब्सोल्यूट एरर. अशा पद्धतीचे आपल्याला डेफिनेशन विचारलेली होती. ॲब्सोल्यूट एररची काय डेफिनेशन, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड इच मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट एरर. अशा पद्धतीनं डेफिनेशन असेल तर 1 मार्क तुम्ही त्या ठिकाणी द्या. खालीचं एक्सप्लेनेशन नाही लिहिलं तरी चालतंय. ओके. त्यानंतर सेकंड जे विचारलेलं होतं ते कुठलं होतं, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररची डेफिनेशन आपल्याला लिहायची होती. काय बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, रिलेटिव्ह एरर, द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड एज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर RE विच इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. अशा पद्धतीनं फॉर्म्युला लिहिला तरी चालतोय, पण डेफिनेशन लिहिलेलं आहे, तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी द्या. आणि त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन नंबर 4 मधील तिसरा जो होता तो आपल्याला काय विचारला होता, हा क्वेश्चन नंबर 4 डिफाईन रिलेटिव्ह एरर होता. क्वेश्चन नंबर 4 मधील तिसरा जो होता तो डिफाईन पर्सेंटेज एरर असा होता. तो पर्सेंटेज एररची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. काय बघा, रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज पर्सेंटेज, इट इज कॉल्ड एज पर्सेंटेज एरर. आणि मग पर्सेंटेज एररचं आपल्याला फॉर्म्युला सांगता येईल, PE विच इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100. फॉर्म्युला लिहिला तरी चालतोय, नाही लिहिला तरी चालतोय, फक्त वरची डेफिनेशन लिहिली 1 मार्क द्या. अशा पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी मिळू शकेल. ओके. तर ज्या पद्धतीनं तुम्ही लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही स्कीम ऑफ मार्किंग द्या. ओके. सो this is the answer key of test number 1.4, that is the first topic of 11th physics, that is units and measurements. This is the 4th test and this is the answer key of 4th test key. Okay, thank you. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. त्या शेजारची बेल ऐकन दाबा, म्हणजेच अशा प्रकारच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि याच्या सगळ्या नोट्स ज्या आहेत या टेलिग्राम या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हे टाईप करा, सर्च करा आणि चॅनल जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळतील. धन्यवाद.